18,000 बेसिक पगार आता थेट 58,500 रुपये होणार। केंद्र सरकारी कर्मचारी आणि पेन्शन धारकांसाठी मोठी अपडेट समोर येते। 8व्या वेतन आयोगाबाबत फिटमेंट फॅक्टर वाढण्याची जोरदार चर्चा सुरू असून यामुळे पगारात मोठी वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। सध्या 7व्या वेतन आयोगानुसार फिटमेंट फॅक्टर 2.57 आहे, पण 8व्या वेतन आयोगात हा गुणक 3.25 पर्यंत वाढू शकतो अशी चर्चा सुरू आहे। हा फिटमेंट फॅक्टर म्हणजे सध्याच्या बेसिक पगाराला गुणून नवीन पगार निश्चित करणारा महत्त्वाचा आकडा आहे। जर हा फॅक्टर 3.25 पर्यंत गेला तर पगारात मोठी झेप पाहायला मिळू शकते। उदाहरणार्थ, सध्या 18,000 रुपये बेसिक पगार असलेला कर्मचारी थेट सुमारे 58,500 रुपये बेसिक पर्यंत पोहोचू शकतो। तसेच 25,000 रुपये बेसिक असलेल्या कर्मचाऱ्याचा पगार जवळपास 81,000 रुपयांपर्यंत जाऊ शकतो। फिटमेंट फॅक्टरचा परिणाम फक्त बेसिक पगारापुरता मर्यादित नाही। महागाई भत्ता, डीए, इतर भत्ते आणि पेन्शनची गणनाही यावर आधारित असते। यामुळे बेसिक वाढला की एकूण उत्पन्नात मोठी वाढ होते। पेन्शन धारकांसाठी ही बातमी महत्त्वाची आहे, कारण त्यांच्या पेन्शनमध्येही याच फॉर्म्युलानुसार वाढ होण्याची शक्यता आहे। सरकारने 8व्या वेतन आयोगाच्या प्रक्रियेला सुरुवात केली असून 1 जानेवारी 2026 पासून नवीन वेतनवाढ लागू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। मात्र मागील अनुभव पाहता अंमलबजावणीला काही कालावधी लागू शकतो। फिटमेंट फॅक्टर किती असेल हे महागाई दर, सरकारची आर्थिक स्थिती आणि कर्मचाऱ्यांच्या मागण्या यावर अवलंबून असेल। सध्या 2.57 ते 3.25 या दरम्यानचा पर्याय चर्चेत आहे। जर 3.25 फिटमेंट फॅक्टरला मंजुरी मिळाली तर ही अलीकडच्या काळातील सर्वात मोठी वेतनवाढ ठरू शकते। मात्र अंतिम निर्णय सरकारकडून अधिकृतरित्या जाहीर होणे बाकी आहे। आपल्या प्रतिक्रिया आणि मते कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा। अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी रोकटोक कोल्हापूरला सबस्क्राईब करा आणि इंस्टा पेज फॉलो करा।